हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, बघा MBBS इन राजस्थान हा मी ऑलवेज ऑप्शन देत असतो की माझे जे अदर स्टेटचे जे ऑप्शन आहे त्यामध्ये MBBS इन राजस्थानचं नाव आहे. पण एक्झॅक्टली राजस्थानची फीज काय आहे, कशा पद्धतीने आहे, हे मी काही ऑफिशियल फी स्ट्रक्चर्स घेतलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे की स्टेट नेचर काय असतं, मॅनेजमेंट कोटा काय असतं, याबद्दल प्रॉपर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देणार. तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन भेटणार आहे की कॉलेजचे फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतात, काय त्याच्यामध्ये हिडन चार्जेस किंवा कशा सगळं गव्हर्नमेंट रेग्युलेट करतं. हे सर्व गव्हर्नमेंटच्या साईटवरती ही फी स्ट्रक्चर पब्लिश केलं जातं. त्यानंतर मग विद्यार्थ्यांना बघून आणि त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असतं. पूर्ण प्रोसेस जी आहे ती ट्रान्सपरंट आहे. पण या ठिकाणी जर जो मॅनेजमेंट कोटा आहे तो आपल्याला कॉलेज बरोबर डिसाईड करून, म्हणजे कॉलेज बरोबर डिस्कस करून आणि आपल्याला त्या ठिकाणी डिस्काउंट घ्यावा लागतो. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी पॅकेज बनवून घ्यावं लागतं. त्यासाठी नक्की ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप तुम्हाला हेल्प करत असतं. पण एक्झॅक्टली काय पॅकेज बनतं किंवा कशा पद्धतीने प्रोसेस आहे हे बघून घेऊया. सगळ्यात पहिलं, जसं की मी ऑलवेज सांगतो, राजस्थानची जर काउन्सिलिंग जर जॉईन करायची असेल तर तुम्हाला ₹5,00,000 सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागतं. म्हणजे जे काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठीचं जे डिपॉझिट आहे ते ₹5,00,000 आहे. पण हे ₹5,00,000 रिफंड होता का? नाही. हे ₹5,00,000 आपल्या राजस्थानच्या ज्या फीज होते, म्हणजे पहिल्या वर्षी समजा फॉर एक्झाम्पल स्टेट नेचरमध्ये ₹18,90,000, त्या 18,90,000 मधून ₹5,00,000 मायनस होतं. म्हणजे हे कॉलेजला जमा होऊन जातं. त्यामुळे कुठलंही टेन्शन घ्यायचं की काम नाहीये. त्यानंतर येतो फॉर एक्झाम्पल काउन्सिलिंग कशा पद्धतीने, नॉर्मल काउन्सिलिंग आहे, डिपॉझिट पे करायचं. त्यानंतर रजिस्ट्रेशन होतं. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सीट मॅट्रिक्स येतं. चॉईस फिलिंग करायची. चॉईस फिलिंग झाल्यानंतर अलॉटमेंटचा रिझल्ट येतो. मग त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करायची असते. म्हणजे एक नूडल सेंटरला जाऊन आणि आपली ऍडमिशनची प्रोसेस कंप्लीट करायची. सिंपल प्रोसिजर आहे. पण सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट असतो तो म्हणजे फी स्ट्रक्चर. बघा, फी स्ट्रक्चर ऑलवेज प्रत्येक कॉलेजचं किंवा प्रत्येक स्टेटचं हे थोडं कन्फ्युजिंग असतं. आता हे मी बोलतोय की महाराष्ट्रातला विद्यार्थी राजस्थानमध्ये इझिली जाऊन कशा पद्धतीने ऍडमिशन घेऊ शकतो. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट वरती येऊया की एमबीबीएसचे दोन प्रकारे तिथे ऍडमिशन घेऊ शकतो. एक स्टेट नेचर आहे आणि एक मॅनेजमेंट कोटा आहे. स्टेट नेचर मध्ये बघा, कॉशन मनी वन टाइम ₹3,50,000, म्हणजे जी की रिफंडेबल आहे. म्हणजे तुमचं डिपॉझिट आहे तुम्ही डिपॉझिट भरायचे 3,00,000. मी एक कॉलेजचं एक्झाम्पल घेतलंय, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स उदयपूर, म्हणजे ह्या युनिव्हर्सिटी, ह्या कॉलेजचं एक मी एक्झाम्पल घेतलंय, तर ते बघून घेऊया. वन टाइम रिफंडेबल अमाऊंट आहे ₹3,50,000. ही शेवटच्या वर्षी तुम्हाला रिफंड भेटत असते. ऍडमिशन फीस ₹10,500 आपल्याला भरायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे फर्स्ट इयरची ट्युशन फीस, म्हणजे पर ॲनम ट्युशन फीस भरायची आपल्याला ₹18,90,000. ती बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, चेंज बाय FRA, म्हणजे जर चेंज करायची असेल तर जे राजस्थानचं जे सरकार आहे ते सरकार चेंज करू शकतं, कॉलेज चेंज करू शकत नाही. ही स्टेट नेचरची कॉलेजची फीज आहे. अदर एक्सपेन्सेस नॉन रिफंडेबल, एक्झामिनेशन, लायब्ररी, अदर चार्जेस साधारणतः 36,750. बघा, ₹18,90,000 पर इयर मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर मार्क्स किती हवे, सगळ्यात महत्वाचा प्रश्न. सर्व विद्यार्थ्यांना हाच प्रश्न पडतो. ऑलमोस्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी 300-350 प्लस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऍडमिशन आम्ही मिळवून दिलेलं आहे 18,19,00,000 पर इयरच्या बजेटमध्ये, स्टेट नेचरमध्ये. आणि जर तुम्हाला मार्क्स कमी असतील, 150-200 मार्क्स असतील, तर तुम्हाला कुठे जावं लागेल? मॅनेजमेंट कोटासाठी. मॅनेजमेंट कोटाची फीस किती आहे? डिपॉझिट 3,50,000, ऍडमिशन फीस 10,500, फर्स्ट इयरची ट्युशन फीस ₹32,00,000. म्हणजे विचार करा, या 32,00,000 रुपयाला जर तुम्ही 4.5 वर्षाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते खूप जास्त हाय होऊन जातं. ऑलमोस्ट 1.5 कोटीच्या वरती जातं. पण या ठिकाणी तुम्ही ते फी स्ट्रक्चर कॉलेजवाल्यांशी बोलून आणि हे फी स्ट्रक्चर कमी करून 1,25,00,000, 1,30,00,000 पर्यंत आपण राजस्थानमध्ये इझिली ऍडमिशन घेऊ शकतो वाया मॅनेजमेंट कोटा. हे सर्वांनी लक्षात घ्या. अदर चार्जेस सेम आहे, त्यामुळे कुठलंही टेन्शन घ्यायचं की काम नाही. अदर चार्जेस सगळीकडे सेम आहे. फक्त फीज मध्ये स्टेट नेचर, मॅनेजमेंट नेचर, स्टेटमध्ये कुठलंही कॉलेज कॉम्प्रोमाइज करत नाही रिगार्डिंग फीज. पण मॅनेजमेंट कोटासाठी फीज 100% कॉम्प्रोमाइज करतं. कॉलेज बरोबर तशी बोलणं झालं पाहिजे, त्याच्याबरोबर तशी सेटिंग झाली पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, क्लिअर बोलतोय, इथं लपवायचं काही काम नाहीये. मॅनेजमेंट कोटासाठी कॉलेजशी व्यवस्थित बोलणं झालं तरच त्या ठिकाणी ऍडमिशन होतं. जर तुम्हालाही राजस्थानमध्ये ऍडमिशनचा प्लॅन करत असाल, तुम्ही कोणी काउन्सिलरने तुम्हाला सजेस्ट केलं असेल, नक्की एकदा ब्राईट फ्युचरला व्हिजिट करा. ब्राईट फ्युचर तुम्हाला प्रॉपर गाईड करण्याचा प्रयत्न करेल. आणि जर माझ्या काउन्सिलर कडून पण नाही गाईड केलं गेलं तर ब्राईट फ्युचरच्या सेंटर
ऑफिसला कॉल लावा. मी स्वतः तुम्हाला एक्सप्लेन करेल राजस्थानचं जे मॅनेजमेंट कोटाचं जे फी स्ट्रक्चर आहे ते कशा पद्धतीने असतं किंवा काय. ऑलरेडी मी एक्सप्लेन केलं, पण जे ऑप्शन्स आहेत तुम्हाला, मी स्वतः माझी टीम तुम्हाला देणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जे की 2026 मध्ये ऍडमिशन घेणार आहेत. थँक्यू सो मच.